संभाजीनगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे। जातीय तेढ मिटवण्यासाठी ओबीसी हे आंदोलन करतील। संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सुरुवात सुद्धा झाली आहे। संभाजीनगरमध्ये ओबीसींचं हे आंदोलन आहे। जातीय तेढ मिटवण्यासाठीचं हे आंदोलन लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात होत आहे। यावेळेला त्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांना सुद्धा श्रद्धांजली वाहिली गेली आणि मग आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके याचं नेतृत्व करत आहेत। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? नाही, या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ओबीसीवर अन्याय केला जातोय, ज्या पद्धतीने घरात घुसण्याची भाषा केली जाते, ज्या पद्धतीने आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट केलं जाते, संतोष भैया देशमुखचा खून झाला, त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे या महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं म्हणणं आहे। परंतु ते कुठेतरी त्याच्यात राजकारण केलं जातंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे परवा की या केसमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की या केसमध्ये राजकारण होतंय। आमची स्पष्ट भूमिका आहे, तपासाच्या पद्धतीने तपास होऊ द्या। गुन्हा घडलाय, जे आरोपी असतील त्यांना त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आमची सगळ्याची भूमिका आहे। पण घरात घुसण्याची भाषा करू नका ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आणि आदरणीय लोकनेते धनंजय मुंडे साहेब ज्या पद्धतीने या चक्रव्यूहात अडकण्याचा प्रयत्न करतात हे लोक, तुम्ही तुमचा अंधार बघा ना काय ती। आणि अजितदादा पवारांचं मी अभिनंदन करतो मनापासून, त्यांनी स्वतः परवा सांगितलं जोपर्यंत या केसमध्ये कुठेही याच्यात कुठे इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेणार नाही। काय आजच्या प्रमुख मागण्या असतील या निदर्शनाची? सर्वप्रथम स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी अर्पण करू। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येपाठीमागून जे काही राजकारण चाललंय, आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचे षडयंत्र व राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी सुपारी घेतलेली आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मला विनंती करायची की काही लोकांनी हे विरोध धनंजय मुंडे साहेबांचा आहेच, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री झालेत हे काही लोकांच्या डोळ्यात खुपतंय, त्याच्यामुळे हे चाललंय। तर मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची की आपल्या पक्षाचा जो आमदार आहे सुरेश धस, ह्या सुरेश धसचा लवकरात लवकर बंदोबस्त करा। हा सुरेश धस राज्यामध्ये अशांतता निर्माण करत आहे। कसं बघता तुम्ही आजच्या निदर्शनात लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहे? आजच्या या निदर्शनामध्ये सर्वप्रथम स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना आमच्या बहुजनांच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करून, जे इथं यांचे जे वाचाळवीर आहेत, संतोष अण्णाच्या आडून स्वतःची पोळी भाजून घेणारे जे 4-5 वाचाळवीर आहेत, यांची वाचा बंद करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना करणार आहोत। कारण की या वाचाळवीरांनी माणसात माणूस ठेवला नाही। जे मित्र एका ताटात जेवत होते त्यांची जात आज या वाचाळवीरांमुळे पाहायची वेळ आलेली आहे। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। हे या महाराष्ट्रात कदापि ही संस्कृती कधी महाराष्ट्र खपून घेणार नाही। शाहू फुले आंबेडकरांचे आणि शिवरायांचे भक्त ही संस्कृती कदापि खपून घेणार नाही। त्यामुळं माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना, ह्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करा, ह्या धाशाला धसाच लावा। ह्या धाशाने माणसात माणूस ठेवला नाही, तो लोकप्रतिनिधी, तो जनतेतून निवडून येतोय।